महायुती सरकार तुम्ही सत्तेमध्ये आहे, महायुती सत्तेमध्ये अधिकाऱ्यावर वचरणे अशी जनतेमध्ये चर्चा आहे हमेशा. किंवा पहिले तुमची जी शिवसेना होती अगोदरची, स्टाईल करणे, अधिकाऱ्यांना विचारणे, शेतकऱ्यांची कामं असतील, गोरगरिबांची कामं असतील, कोणता अधिकारी जर काम नसेल तर शिवसेना स्टाईल वापरल्याच्या नंतर अधिकारी कामं करत होते. अलीकडच्या काळामध्ये शिवसेना स्टाईल आंदोलन कमी झाल्यामुळं किंवा महायुतीमध्ये तुम्ही सर्व असल्यामुळं अधिकारी लोकांवर वचक राहिला नाही अशी जनतेची चर्चा आहे. त्याच्यामुळे कामं वेळेवर होत नाही. नाही, एकीकडे तुम्ही म्हणतात ही परिस्थिती आहे. मागच्या काळामध्ये शिवसेनेचं मी लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करत असताना आणि शिवसेनेचे काम करण्याची पद्धत जी काय ती पद्धत चालू आहे, परंतु जोपर्यंत आपल्याकडे तक्रारी येणार नाहीत त्यापर्यंत आपल्या ती जाणीव आपल्याला होत नाहीत. म्हणून अशा काही तक्रारी असतील तर निश्चित भविष्यामध्ये शिवसेना काही असे काही मोडकळी चालली नाही. शिवसेना मोठ्या आता शिंदे साहेबाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून एक चांगली दिशा आणि ऊर्जा आम्हाला काम करण्यामध्ये या ठिकाणी मिळते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असून सुद्धा ते 2-2, 3-3 तास झोपतात, 24 तास जनतेची सेवा करतात. असे नेते आमच्या पक्षाचे प्रमुख या ठिकाणी आहेत. म्हणून त्याचा सार्थ आम्हाला या ठिकाणी आहे. तुम्ही पाहिलं असेल की 24 तास रस्त्यावरती राहून सामान्य कार्यकर्त्यांसाठी झटणारा उपमुख्यमंत्री आपण या ठिकाणी राज्याला मध्ये त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून काम करताना आपण पाहतोय. आणि त्यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही शिकवण दिली, 80% समाजकारण, 20% राजकारण, या ठिकाणी तशा पद्धतीने आम्ही काम करतोय. आणि वेळीच आमच्यावर तसं काही तक्रारी आमच्याकडे आल्या तर शेतकऱ्याच्या हितासाठी, या मायबाप जनतेच्या हक्कासाठी कायदा हातात घेऊन जरी काम करायचं काम पडलं, आताही जरी मी माझे आमदार असलो किंवा सत्तेतला माझे आमदार असलो तरी मी ती मागं पुढे पाहणार नाही. या ठिकाणी जनतेला न्याय देताना आमच्यासाठी सर्वस्व आमची मायबाप जनता आहे हे समजून काम करण्याचं काम करेल. आणि कुठेही अन्याय झाला तर अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सुद्धा आम्ही कायद्याच्या हातात घेऊन जरी करायचं काम पडलं तरी त्याच्यामध्ये मागं पुढे पाहणार नाही. आणि जी तुम्ही म्हणताय मार्ग, ती मेकरमध्ये तशी परिस्थिती नाही. जे आमच्याकडे तक्रारी घेऊन येतात त्या तक्रारीचा वेळीच निपटारा करण्याचं काम मी असेल, केंद्रीय मंत्री महोदय असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील लोणार मेकर तालुक्याचे, ते करण्याचं काम करतायत. म्हणून या ठिकाणची तशी परिस्थिती नाही. परंतु राज्यामध्ये जे काही तुम्ही आम्हाला सांगितलं की थोडं अधिकाऱ्यावर वचक असणं या ठिकाणी काळाची गरज आहे. आणि तसंच ज्या काही तक्रारी येतात त्या वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो, त्याच्यातूनही मार्ग निघतो.